नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज। मित्रांनो, एक अशी आगळी वेगळी बातमी आज मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील या गावाचं नाव आहे सुमठाणा। का आलो आहे या सुमठाणा गावामध्ये? म्हणतात ना, पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि त्याचा लागावा तिन्ही लोकी झेंडा। या उक्तीला साजेल असं काम तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे। हो बॅनर जो आहे, माणिक जनार्दन मुसळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश संपादन केलेलं आहे। आणि सुमठाणा या गावचा पहिला PSI अर्थात पोलीस अधिकारी, ज्यांना आपण मराठीमध्ये म्हणतो पोलीस उपनिरीक्षक, या पदावर त्यांनी विराजमान झालेले आहेत। काय आहे या संघर्षामागची कहाणी हेच जाणून घेणार आहोत आपण या बातमीच्या माध्यमातून। बघू शकता, अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेला जनार्दन मुसळे यांचा चिरंजीव माणिक मुसळे हे फक्त अहमदपूर तालुक्यातल्या नाही, लातूर जिल्ह्यातल्या नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांना एक प्रेरणादायी नेतृत्व म्हणून लाभलेला हा तरुण माझ्यासोबत आहे। माणिकजी, मला सांगा, जे आपण यश संपादन केलेलं आहे, काय आहे या संघर्षामागचं नेमकं गमक काय आहे? कशा पद्धतीने अभ्यास केलात आणि या यशापर्यंत कसं पोहोचलात? मी पिंपरी चिंचवड QRTमध्ये असताना त्यामध्ये ड्युटी करून आपल्याला अभ्यास करण्यासाठी बऱ्यापैकी वेळ भेटायचा। ड्युटी करून दररोज सुरुवातीला 3-4 तास अभ्यास करायचो। जेव्हा परीक्षा जवळ आली तसतसा अभ्यासाचा कालावधी वाढत नेला। शेवटी मी परीक्षेच्या काळात 14-15 तास कंटिन्यू अभ्यास करायचो। त्यामधून 2021 साली जेव्हा पहिली डिपार्टमेंटल PSI परीक्षा झाली त्यावेळेस मला यश संपादन करता आले नाही, कारण की त्यावेळेस मला तेवढा अनुभव नव्हता। म्हणजे MPSCमध्ये नेमकं काय आहे MPSCमध्ये, आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये मी ती गोष्ट साध्य करून दाखवली। दुसऱ्या प्रयत्नामध्ये आम्हाला परीक्षेच्या वेळेत भरपूर कालावधी पण भेटला अभ्यास करण्यासाठी। त्याचा आम्ही पुरेपूर उपयोग करून आणि आमची जी मित्रपरिवाराची टीम होती सर्व, ते आम्ही सर्व एकाच जिद्दीने अभ्यास करायचो। सर्व एकमेकाच्या संपर्कात राहून दररोज नवीन नवीन जे काही आपल्या अभ्यासाबद्दल असेल ते माहिती घेऊन त्या परीक्षेबद्दल सर्व माहिती आम्ही संपादन केली आणि त्यामुळे आपल्याला या परीक्षेमध्ये यश संपादन झालेलं आहे। खऱ्या अर्थानं सुमठाणा गावामध्ये आज आनंदाचा उत्सव साजरा केला जातोय। आपल्या गावातला एक तरुण पोलीस उपनिरीक्षक पदी विराजमान व्हावा आणि सगळ्या गावातल्या लहान थोर महिला, आबाल वृद्धांना अत्यंत आनंद व्हावा। किती आनंदाचा क्षण आहे हा। मित्रांनो, ज्या वेळेस आपला मुलगा एखाद्या परीक्षेमध्ये पास व्हावा, गावामधून त्याची मिरवणूक काढण्यात यावी, म्हणतात ना, याची देही याची डोळा, ज्यांनी पाहिलेलं आहे अशी माझ्यासोबत माणिक मुसळे यांची मातोश्री देखील आहेत, त्यांचे वडील देखील आहेत। काय आहेत त्यांच्या या आनंदामागच्या भावना हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार। काकू, तुम्ही इथे माझ्याकडे या, इथे मला तुम्हाला बोलायचं आहे। बघा, आजचा जो हा दिवस आहे, मुलाची गावातून मिरवणूक काढण्यात आली गाडीमधून बसून आणि पुष्पवृष्टी करण्यात आली। जिल्ह्यातले मान्यवर येऊन, अधिकारी येऊन आज मुलांचा सत्कार करत आहेत। काय वाटतंय आज? काय वाटते? आनंद वाटते। हां, जगालाही वाटते, मलाही वाटते। बरं बरं। ज्यावेळेस माणिकराव आज जे पोलीस उपनिरीक्षक पदावर जे बसलेत, परंतु हे असं करून दाखवतील असं वाटलं होतं का? वाटलं होतं, आनंदी होती आम्हाला। हां. आम्हाला एस्तारला शाळा होता तर लोक म्हणायचं किनगावला घाला, इथं अभ्यास होईना, हे होईना म्हणायचं। तरी आमच्या लेकराची आम्हाला जिद्दी माहीत होती कुठवर जाणार आहे ते। आम्ही त्याला काही कमी बी पडू दिलं नाही, त्याला तिथपर्यंत नेऊन सोडला आम्ही दोघांना। बरं, बालपणीचा कसा होता माणिक? पण बी असाच होता, कोण्या मित्रात बसला नाही, त्याला लिहिणं, त्याचा अभ्यास, त्यांना आगाव कुठे गेला नाही, त्याचा शांतपणा लहानपणापासून शेवटी पसर आहे बघा। बरं, त्यानं कधीच असा आगाव नाही। बरं बरं।
माणिक मुसळे यांचे वडील देखील माझ्यासोबत आहेत. सर तुम्ही वडिलांना तिकडे कशाला घेऊन जाता? इकडे पाठवा माझ्याकडे, मी आलोय त्यांच्यासाठी. इथं या काका, इथं या. आम्हाला इथपर्यंत जायला वाटलं होतं, गेला. गावामधला पहिला पोलीस अधिकारी PSI मुलगा झालाय. काय वाटतंय? चांगलं वाटतंय, छान वाटतंय, आनंद वाटतो. छान तर वाटणारच आहे, परंतु केलेल्या कष्टाचं चीज आज झालं असं वाटत नाही का? वाटतंय वाटतंय वाटतंय. तुम्ही बोललं पाहिजे, कारण का मला तुम्हाला बोलतं करायचं आहे. कशा पद्धतीने माणिकला शिकवलंय, कसं घडवलंय माणिकला? मेहनत केली, पैसे कमेले, त्याला भरपूर पैसे पुरवले मी. कधी अशी अडचण येऊ दिली नाही पैशामध्ये, कपड्याबद्दल येऊ दिली नाही, कशाबद्दल येऊ दिली नाही. ते पुढे चांगलं होत राहिलं. पुन्हा मला 12वीला त्यानं फर्स्ट क्लासमध्ये आला, पहिला कॉमर्समध्ये. विलासराव देशमुखनं माझा सत्कार केला. मला विचारलं, मी असंच गेलो, तुम्ही काय करतो? मी म्हणलं शेती करतो. शेती दुधाचा धंदा केला 25 वर्ष. बघा या आनंदामागे कसं रहस्य दडलेलं असतंय. माणिकरावांची सुविद्य पत्नी देखील माझ्यासोबत असणार आहे. ताई, तुमचं सुद्धा अभिनंदन करतोय आमच्या टीमच्या वतीनं. तुम्ही अलीकडे या, मला तुमच्याशी बोलायचं आहे. बघा, अनेक महिला आहेत, युवती आहेत, लग्नाच्या अगोदर त्यांना मुलीचे आई वडील बघतात मुलगा काय करतोय, परंतु लग्न झाल्याच्या नंतर हे पतिदेवांनी यश मिळवलंय. तुमच्या काय भावना आहेत? खरंच मला माझ्या भावना व्यक्त करायच्याच होत्या, पण तुम्ही ती संधी दिली त्याच्यामुळं मी तुमची खूपच आभारी आहे. आज माझा आनंद असा गगनात, म्हणजे शब्दात मी तुम्हाला सांगू शकत नाही की माझा आनंद काय. निश्चितच त्यांच्या आईवडिलांचं तर श्रेय मी काही विसरू शकत नाही, आणि लहानपणापासून यांचा कष्टाचाच प्रवास आहे. पण खारीचा म्हणा किंवा ह्यांच्यासोबत सिंहाचा वाटा म्हणा, माझा भाऊ गोविंद नागरगोजे याचा आहे. कारण तो पण आता 2 परीक्षा क्लिअर झाल्या आहेत, 3. पण त्याचं असं होतं की दिदी नाही, मी माझं डिलेवरी म्हणा काही म्हणा, मी गावाकडे यायची. मग जेव्हा ह्यांचे खायचे वगैरे परिस्थिती, म्हणजे बाहेरचं व्हायचं नाही, ग्राउंड चालू होतं, त्यावेळी सगळं त्यानं सांभाळून घेतलं आणि त्यानं खूप साथ दिली याला. म्हणून मला त्याचा विशेष असा सत्कार करायचाच होता. पण सगळ्या आजही आपल्याला, तुम्हाला माहिती आहे, आपल्या समाजात स्त्री पुढे येऊन बोललेली थोडंसं आहेच. कितीही शिकली म्हणलं आम्ही, कितीही सावित्रीच्या लेकी म्हणलो, तसेच ह्यांच्या आईवडिलांसोबत माझे आईवडील. कारण बाळ लहान होते आणि ह्यांचं ग्राउंड व्हायचं, आणि आमची म्हणजे बाळांचं सांभाळ वगैरे करताना माझ्या आईवडिलांनी कधीच गावाकडची काळजी केली नाही. आईला कधीही म्हणायची माझे वडील की तू जा, आणि त्यांचं काम होणं महत्त्वाचं आहे. माझा भाऊ, त्यांनी स्वतःचा सुद्धा विचार केला नाही. ते म्हणायचं दीदी मी पुढच्या अटेम्प्टमध्ये होईल, पण आता भाऊजीचा एवढा संघर्ष आहे, भाऊजींना जिंकायचं आहे, म्हणून मला विशेष करून त्याचा आभार मानायचे. अतिशय ताई भावनिक झालेल्या पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं हे पतीनं मेहनतीनं, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर जे हे यश संपादन केलेलं आहे, नक्कीच तुमच्या भावाकडे सुद्धा जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे. गोविंदराव कुठं आहेत नागरगोजे, मी त्यांच्याशी संवाद साधू इच्छितो. आहेत का इथे? तत्पूर्वी मी पुन्हा एकदा माणिकरावकडे जाणार आहे. सर, मला सांगा, आता कशा पद्धतीने सेवा करायची आहे? ज्यावेळेस संकल्प आपला असतो की खरंच मी या पदावरती गेल्यानंतर काहीतरी वेगळं करून दाखवणार आहे, काय नेमका संकल्प केला? पुढे कशा पद्धतीने सेवा करायची आहे? मी आतापर्यंत 13 वर्ष मला सर्व्हिसमध्ये झाले पोलीसमध्ये. मी 5 वर्षे यवतमाळमध्ये आणि त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये 7 ते 8 वर्षे ड्युटी केलेली आहे. मी आतापर्यंत जे आपल्या समाजामध्ये न्याय मिळवून देण्याचं काम आहे ते करत आलेलो आहे. इथून पुढेसुद्धा जे कुणाला खरंच अडचण असेल किंवा आमच्या पोलीस खात्याबद्दल एखादी केस असेल किंवा एखादी कुठलाही FIR असेल, NC असेल, कसल्याही प्रकारचं जरी मॅटर आलं तरी आपल्या परीनं ज्यांच्यावर खऱ्याच प्रकारे अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन. खूप खूप धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं एक पोलीस अधिकारी कसा असावा हे तुमच्या शब्दामध्ये व्यक्त केलात. तुम्हाला बोलण्याचं कारण असं आहे, माझी काय मुलाखत घेतात, खऱ्या अर्थानं ताईंनं तुमचा उल्लेख केला आहे. हा नाही, परंतु त्याच्यामधला अनुभव हा फक्त माझ्यासाठी सांगू नका, महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांसाठी कशा पद्धतीचा दोघांमध्ये संघर्ष जो होता तो अनुभव मला ऐकायचा आहे. आता ते अनुभव बघा, जे ह्या क्षेत्रातला अभ्यास करतात मुलं ते त्यांनाच कळते. तुकाराम महाराजाचं एक वचन आहे, पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. हे असं सांगून नाही करणार ते सांगावंच लागेल. बिलकुल तुम्हाच बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आम्ही पोहोचवलंय, म्हणून त्यांचा अनुभव आम्ही लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतोय. तसाच हा आमचा एक प्रयत्न आहे.
सगळंच बोलून गेलेत तर राहिलंच नाही काही बोलायचं. नक्कीच हा कार्यक्रम कसा पार पडला येतो ताई. यशाला सारथी आहेत पण अपयश हे पोरका आहे. निश्चितच पुढचा गुलाल त्याचा होईल आणि तो तुम्हाला मस्त मुलाखत देईल एवढी आशा व्यक्त करते. खूप खूप तुम्हा दोघांनाही बहीण भावांना आमच्या आवाज बहुजनांचा न्यूजच्या परिवाराच्या वतीने सर्वांना शुभेच्छा. खऱ्या अर्थानं आजचा हा पोलीस उपनिरीक्षकपदी विराजमान झालेला माणिक जनार्दन मुसळे यांचा सत्काराचा सोहळा कसा पार पडला हे संपूर्ण तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. म्हणजे सर्व मायबाप गाववाले सर्व यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि श्री हनुमंतराया आणि पांडुरंग महादेव यांच्या कृपा आशीर्वादाने अत्यंत सुंदर आणि देखणा कार्यक्रम गाववाल्यांच्या वतीने आयोजित केलेला आहे. फार मोठ्या मनाने या भूमिपुत्राचं या मन्याडच्या खोऱ्यामधील भूमिपुत्राचं स्वागत होत आहे. ही आनंदाची गावच्या दृष्टीने आज एक दिवाळी आहे आणि हा सण अत्यंत गोड पद्धतीने आपण साजरा करत आहोत. ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, व्यासपीठावर अनेक राजकीय मंडळी आहेत, सध्याचे जिल्हा परिषद सदस्य आहेत उपस्थित, पंचायत समिती सदस्य नाथरावजी केंद्रे साहेब आहेत, खोमणे साहेब आहेत, यानंतर गणेश दादा आहे. गणेश दादा तर सतत सुखदुःखामध्ये सतत सोबत असतात. यानंतर प्रशासकीय सेवेमध्ये सर्वात उत्कृष्ट काम करणारे आमचे गावचे भाचे विलासजी नरोटे आहेत. प्रशासकीय कामाचा तगडा अनुभव असलेले अक्षयजी जाधव आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमच्या गावचा भूमिपुत्र हा काय झालेला आहे, उपनिरीक्षक PSI या पदी विराजमान झालेला आहे. गावातील अनेक प्रतिष्ठित घराण्यांनी प्रयत्न केला, 5 ते 6 मुलांनी प्रयत्न केला, यश आलं नव्हतं. तरी 7व्या का होणा मुलानं त्या पांडुरंगाच्या कृपेने आशीर्वाद मिळालेला आहे. हे गावकऱ्यांनी सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं. पार्श्वभूमी मांडायची म्हणजे प्रास्ताविकाचं गावाने जो मोठेपणा दाखवला, या भूमिपुत्राचं स्वागत केलं, ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. भगवान बाबांनी एक सांगितलं होतं, शेती विका तरी मुलांना शिकवा. हे त्यांचं वाक्य आहे. हे आमच्या गावची माणसं शेती विकूच शकत नाही, परंतु काबाड कष्ट करणारा आमचा शेतकरी जो काही राजा आहे त्यांची मुलं निश्चितच एक सेंचुरी पूर्ण केलेली आहे. हाके साहेब 100ची लिस्ट आहे आमच्या गावामधील कर्मचाऱ्यांची. 100 कर्मचारी आमची काय झालेले आहेत, गावातले कर्मचारी झालेले आहेत. 1 ते 2 बोटावर रेअर मोजणे इतकी आजचे गावात आल्यावर त्यांना कळत असेल किती पूर्वी संख्या होती. आता असंख्य पद्धतीची लिस्ट झालेली आहे. हे पद आमच्या गावात उपलब्ध झालं नव्हतं, या मुलाच्या माध्यमातून केलेलं आहे. ओरिजिनल टॅलेंट मुलगा होता. महात्मा गांधीला कॉमर्स मध्ये होता, मेरिट मध्ये आला होता. वडिलांना विलासराव देशमुख यांच्या हस्ते, स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे त्याचा सत्कार होता. इतका मोठा शेतकरी राजा मनाला मोठा असते, त्याचे वडील स्वतः स्टेजवर गेले नाहीत. आमच्या गावच्या सरपंचांना उपस्थित करून माननीय विलासराव देशमुख यांच्या हाताने त्या मुलाचा सत्कार झाला होता. याचा मी स्वतः त्या महात्मा गांधीच्या त्या कार्यक्रमामध्ये मी उपस्थित होतो. असे असंख्य टॅलेंट गुण आमच्या गावातल्या अनेक भूमिपुत्रामध्ये निश्चितच आहे. ही गुण मी एका जयंतीमध्ये मुंडे साहेबांच्या सांगितलं होतं, नेतृत्व तयार व्हायला आयुष्य जातं. आयुष्य जातं. मुंडे साहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला होता. असा नेता तयार होणं आपल्यासाठी अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. ही सगळ्या नुसत्या सुमठाणा गावला नाही, तालुक्याला नाही, तर भारतातल्या सगळ्या लोकांना तिरुपतीला जावा तुम्ही, मुंडे साहेबांची स्पेशल बॅनर आहे तिथे. इतका समाज मानणारा होता. अशी भूमिपुत्र निश्चित गावात तयार झाली पाहिजे. ही स्पर्धा अत्यंत टिकत राहिली पाहिजे. निश्चितच विलास नरोटेच्या माध्यमातून आमच्या गावासाठी आदर्श आहे. भाच्याला बाजूची किती ओढ असते हे सांगायची काही गरजच नाही. अत्यंत मनाभावातून तळमळीतून प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देणारा हा भाचा आहे. अशी अनेक नेतृत्व आमच्या निश्चितच मुलाच्या ह्या उपनिरीक्षक मुलाच्या माध्यमातून तयार झाली पाहिजेत.
आणि ही स्पर्धेची ओढ निश्चितच आणखी हा गगनावरती विलू पोहोचला पाहिजे अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. अनेक दिग्गज मंडळी इथं उपस्थित आहे. माझा वेळ ही माझी सगळी मायबाप आहेत, यांच्या पुढे मी बोलणं म्हणजे ही मला ऐकण्यासाठी आलेली नाही, अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीच्या लोकांचं मनोगत ऐकण्यासाठी आलेले आहेत. या कार्यक्रमासाठी निश्चितच माझे शेतकरी सर्व मायबाप, यानंतर प्रतिष्ठित राजकीय शेती करायच्या राजकीय लोकांनी आमच्या सुमठाणा गावकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. स्मशानभूमीला जाण्यासाठी आजही वाईट परिस्थिती आहे. स्मशानभूमी हा शेवटचा माणसाचा आयुष्यातला शेवटचा अंत असतो. तिथं जाण्यासाठी आजही रस्ता नाही. गणेश दादांनी 10 वेळेस सांगितलं, काय सांगितलं? हे रस्ता करून घ्या. का बरं? तर तुमचा हे शेवटचा जाण्याचा रस्ता तयार झाला. सर्व राजकीय मंडळींना विनंती आहे, या विशेष गोष्टीकडे लक्ष द्या. निश्चितच पंचायत समितीचे सदस्य नाथराव मामा हे आदरणीय व्यासपीठ, माननीय जनसामान्यांचा बुलंद आवाज माननीय गणेश झाके साहेब, तसेच आपले जिल्हा परिषद सदस्य खोमणे साहेब आणि आमचे गुरु विलास नरोटे साहेब. आमचा प्रवास हा एकत्र सुरू झाला होता. विलास सर आणि आम्ही राष्ट्रसेवा दल म्हणून एक अभ्यासिका पुण्यात आहे सेगट रोडला, तिथेच आम्ही एकत्र अभ्यास केला, एकत्र डिस्कशन केलं. विलास सरांनी आधीपासून सगळ्यांना मार्गदर्शन केलं. जवळपास आमच्या लायब्ररीतले 150 ते 200 म्हणजे मुलं अधिकारी झाले. त्यात सरांचा बहुमूल्य वाटा आहे, त्याबद्दल कोणाला दुमत असणार नाही. माझा प्रवास थोडक्यात मी असं सांगतो की मी 2016ला पासआउट झालो. 17ला मी एक्साईज PSI दारूबंदी खात, तुम्हाला माहिती असेल, एक्साईज PSI झालो. यांच्यासारखंच हे सांगण्याचं कारण का, तर यांनी जसा जॉब करत करत अभ्यास केला तसा मी पण जॉब करत करत अभ्यास केला. मग एक्साईज झालो, STI झालो, त्यानंतर परत मग BDO झालो, ARTO झालो आणि मग DYSP झालो. म्हणजे अशी 5 पद प्रशासनात मी, आणि हे सगळं आम्ही म्हणजे जॉब करत करत केलं. आणि ते होऊ शकतं. मला हे यासाठी सांगायचं की जॉब करत करता येतं तर मोकळ्या वेळी विद्यार्थ्यांनी हे करावं. आपल्या गावात आज एक PSI घडलाय, तर अशा अजून IPS IAS घडावे ही म्हणजे या गावाकडून अपेक्षा आहे. यांनी सगळ्यांनी हातभार लावा गावाला, गावाकडे मार्गदर्शन म्हणजे पूर्ण त्यानुसार मार्गदर्शन करावं. आणि माणिकजींना मी आता पोलीस प्रशासनात ते ऑलरेडीच होते, इथून पुढेही ते पोलीस प्रशासनात चांगलं काम करतील यासाठी शुभेच्छा देतो. आणि त्यांनी गावाला जे गौरव प्राप्त झाला त्यांच्यामुळे, की गावातला पहिला अधिकारी आहे तो. आणि असेच अनेक अधिकारी घडतील त्यांच्या मार्फत सुद्धा, ही देवाकडे प्रार्थना. एवढं बोलून मी थांबतो. वर्षातूनच हे यश प्राप्त झालेले आहे. आणि त्यानंतर साहेब पहिल्या वेळेस विलासजी नरोटे साहेबांना आणलं होतं, त्यावेळेस मी शब्द दिलेला आहे मंदिरामध्ये. आणि सत्याचा आहे मारुती, कलेक्टर झाल्याच्या नंतर परत एकदा वाजत आणायचा मी शब्द दिलेला आहे. तर कलेक्टर झाल्यास नरोटे साहेबांना परत गावकरी आणतील असा शब्द एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि नक्कीच सन्माननीय उपविभागीय अधिकारी विलासजी नरोटे साहेब, मी विनंती करतो की आपण मामाच्या गावातील मुलांना आणि मामांना काय आदेश करायचे आम्ही उत्सुकतेने वाट पाहत होतो. साहेब म्हणून विलासजी नरोटे साहेबांना विनंती करते की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय विलासजी नरोटे साहेब. या महाराष्ट्राचे आद्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक चळवळीचे प्रणेते शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बाबा, आपल्या महाराष्ट्राचं आणि मराठवाड्याचं भूषण दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेब, अहिल्यादेवी होळकर, या सर्वांना सर्वप्रथम मी वंदन करतो. आदरणीय व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर आणि इथे जमलेले माझे आजोळातील मामा मामी सर्व भाऊजी वगैरे सर्वांना माझा नमस्कार. आज मला खरंच अत्यंत आनंद होतोय की आपल्या सोमठाण्यामध्ये आज पहिला अधिकारी झालेला आहे. यासाठी मी माणिकजींना त्याच्या शुभेच्छा देतोच, पण त्यांच्यापेक्षाही या हक्काचे जर कोण जास्त हक्कदार असेल या यशाचं तर ते जनार्दन मामा ती माऊली आहे, ज्यांनी आपल्या मुलाला एवढं घडवलं. कारण मला वाटतं की 2-2.5 एकर शेत असेल म्हणजे एवढ्या 2.5 एकरामध्ये काय निघणार आहे.
एवढ्या बिकट परिस्थितीतून असं सोनं घडवणं जोक नाही. आणि विशेष म्हणजे मुलगा सर्व्हिस मध्ये आहे. सर्व्हिस मध्ये असताना तुम्ही अभ्यास केलात आणि हा अभ्यास करताना ज्यांनी सपोर्ट केला ते त्यांच्या पत्नी, त्यांचं देखील अभिनंदन झालं पाहिजे. कारण ज्या वेळेस आम्ही अभ्यासाला बसतो तर अभ्यासाला डोकं शांत पाहिजे. जर घरात किरकिर असेल किंवा काही त्रास असेल तर अभ्यास होऊ शकत नाही. म्हणजे आपल्या कुटुंबानं, आई वडिलांनी आणि पत्नीनं जोपर्यंत त्याला सहारा सपोर्ट दिलाच नसता तर आज हे अधिकारपद मिळालं नसतं. आपल्या सर्वांचं मी एकदा अभिनंदन करतो. तसेच सांगायचा उद्देश की मी 2 वर्षापूर्वी माझा इथे तुम्ही आपण सत्कार केला आणि त्यावेळेस देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की या सुमठण गावातून अनेक अधिकारी घडावेत अशी माझी इच्छा आहे. आणि ज्या ज्या वेळेस कोणी अधिकारी घडेल त्या वेळेस मी इथे येईन त्यांचा सत्कार करायला. कारण ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. विचार करा, जर आपलं एक छोटस काम असेल तर आपल्याला पोलीस स्टेशनला फेरे मारावं लागतात, तलाठी साहेब कुठे हे शोधावं लागतं. पण आज आपल्या या मातृभूमीचा एक सुपुत्र आज एवढ्या मोठ्या पदावर पोहोचलेला आहे. आणि ही प्रत्येकाला म्हणजे अंगावर शहारा येतो की एवढ्या मोठ्या पदावरती पोहोचणं हे जोक नाहीये. त्यामुळं कितीही त्यांचं कौतुक करा ते कमीच आहे. आणि तुम्ही त्यांना एकदा काही बसल्यानंतर हे विचारा की तुम्ही अभ्यास कसा केला. म्हणजे ड्युटी चालू आहे, ड्युटीवरती सुट्टी मिळत नाही, मग सुट्टीतला वेळ कसा काढायचा. घरी आलं, घरचे लेकर आहेत, काम आहे, पाहुणे रावळे आहेत, सणवार आहेत, लग्न कार्य आहेत, एवढं सगळं सांभाळून परत अभ्यास करायचा आहे. मग एवढं सगळं त्यांनी करून दाखवलंय तर माझं बाकी तरुण मुलांना आव्हान हेच आहे की तुम्ही देखील हे करून दाखवा. तुमच्याकडे पूर्ण वेळ आहे. त्याच्यामुळे तुम्ही टिप्स घ्या. मी तुम्हाला मागे देखील हेच सांगितलं होतं की आपलं काय चुकतंय. परीक्षा आली की आपण अभ्यास करतो, परंतु आपल्याला माहिती आहे पुढच्या वर्षी परीक्षेची आड येणारच आहे. मग जो आता 1 वर्षाचा पिरियड तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करा. कारण अभ्यास फक्त परीक्षा आल्यानंतर 2 महिन्यात कधीच अभ्यास होत नाही. हे आपलं खूप चुकतं की आपण काय विचार करतो की आता परीक्षा आली, फॉर्म भरला, अभ्यासाला लागा आणि ग्राउंड पण करायचंय. तुम्हाला खूप कमी वेळ मिळणार आहे. वर्षभर तुम्ही वाचत राहा. म्हणजे तुम्ही शाळेतले पुस्तकं जरी वाचले तरीही तुम्ही परीक्षा पास कराल अशी परीक्षा आहे. फक्त वाचणं खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, गाव सोडा, घर सोडा, अहमदपूरला जा, कुठेही जा, पण एखादी अभ्यासिका लावा, पण अभ्यास करा. कारण जोपर्यंत तुमचं घर आणि गाव सुटणार नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास काही होणार नाहीये. आणि इथून पुढे आता कर्मचारी सांगितलं की आपल्याकडे कर्मचारी असंख्य झाले. आता इथून पुढे पुढच्या भाषणामध्ये आपल्याकडे अधिकारी असंख्य झाले असं ऐकायला मिळावं. आणि शक्य आहे. आता आपल्या समोर अक्षय जाधव साहेब आहेत, त्यांची परिस्थिती काही वेगळी नाहीये. सेम घरामध्ये वडील शेतकरी, आई भाऊ वगैरे सगळं असंच आहे. त्यांना देखील घरून परिस्थिती म्हणजे काय, खूपच बिकट परिस्थिती. पण त्या परिस्थितीमध्ये देखील ते शिकल्यानंतर सुरुवातीला त्यांना दारूबंदी खात्यामध्ये इन्स्पेक्टर ते झाले. मग ते झाल्यानंतर मग त्यांनी अभ्यास थांबवला का, नाही थांबवला, अभ्यास चालूच ठेवला. अभ्यास आम्ही सोबतच अभ्यास केला. त्या ठिकाणी डिस्कशनला म्हणजे दिवस सकाळी 7ला लायब्ररीला स्टडी पॉइंटला गेल्यानंतर रात्री शेवटचे बाहेर निघाले आम्हीच असायचो रात्री 12 वाजता. म्हणजे विचार करा 7 ते 12 एवढा म्हणजे जवळपास आम्ही 17, 18, 19 तास अभ्यास व्हायचा. आणि हे शक्य आहे. फक्त आपल्याला काय वाटतं की एवढा तास कोण अभ्यास करतं का, पण ते आहे. फक्त काय आहे की आपली थोडी जिद्द पाहिजे. कारण केल्याने होत आहे आणि केल्याची पाहिजे हे जे म्हणतो आपण, त्यासाठी इथं तुम्हाला अगोदर तो अभ्यास केला पाहिजे, ती मेहनत घेतलीच पाहिजे. जर मेहनतच नाही घेतली तर तुम्हाला फळ मिळणारच नाहीये. त्यामुळं हे लक्षात ठेवा की जर आम्ही होऊ शकतो, आता तुम्ही मला लहानपणापासून पाहिलेलं आहे, घरची परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे. शेतामध्ये सगळे कामं केलेले आहेत, गायी चारल्यात, बैल चारल्यात, नांगरणी केली, कुळवणी केली, काही केलं नाही, सगळे कामं केलेले आहेत. पण तरीही या पदावर आहोत याचं एकच कारण आहे की अभ्यास कधी सोडला नाही. बाकी सगळ्या गोष्टी सोडल्या. म्हणजे कुठली नोकरी लागली, तिचा काही मोह धरून बसला नाही किंवा त्यात 4 पैसे मिळतील म्हणून किती त्या पदावर आम्ही कधी समाधान मानलं नाही. ते पद मिळालं, परत दुसऱ्या पदासाठी, पुढच्या पदासाठी आम्ही अभ्यास चालूच ठेवला. कारण जे आपण ध्येय ठेवलेलं आहे ते सत्यात उतरवण्यासाठी अभ्यास हा एकमेवच पर्याय आहे. आपण शेतामध्ये कितीही मनमर राहा, परंतु शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, आता आपले मुलं जर असतील त्यांना शिक्षणासोबत जोड लावून द्या. मुलाचे आपण म्हणतो ना, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाही पण गुण आला. त्यामुळं आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत, आपल्या मुलीच्या मैत्रिणी कोण आहेत हे बघा. आपला मुलगा मोबाईल मध्ये टाइमपास करतो का ते बघा.
कारण काय झालंय, गुटखा, तंबाखू, दारू हे कॉमन झालंय. त्यासोबत आता मोबाईलचं पण व्यसन लागलंय. जेव्हा बघा तेव्हा त्या मोबाईलवरती काहीतरी काम चालू असतं. मग काय होतं, आपला वेळ कुठे जातो त्या मोबाईल मध्ये, मग अभ्यासाला वेळच नसतो. मग काय दिसतं, आता व्हॉट्सअपला स्टेटस आलेले आहेत, कुणाचाही वाढदिवस असतो, केक कापताना स्टेटस ठेवला, कुठे लग्नाला गेले काहीतरी घेतलं, मित्राची गाडी आली त्याच्यावर घेतलं, लोन वरती गाडी घेतली त्याचं स्टेटस ठेवलं. लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये भूषण मिळवण्यासारखं काही नाहीये. तुम्हाला भूषण मिरवायचंय, स्वतःच्या जीवावर नोकरीला जा, स्वतःची गाडी घ्या आणि मग तुमच्या गावातून मिरवणूक काढू. परंतु हे करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. दुसरी गोष्ट तुम्हाला देखील विनंती आहे की छोट्या मोठ्या गोष्टीच्या भांडणामध्ये पडू नका. भावकीनं काहीतरी केलं, ह्यानं काहीतरी बोलला, ती बाई काहीतरी बोलली, याच्यातून काहीच सत्य होणार नाहीये. कारण मला आठवतंय, जेव्हा कोरोना होता त्यावेळेस आम्ही पुण्यामध्ये होतो, कुठंच गेलो नाही. आई म्हणली घरी ये, तिथं राहून काय जीव घालायचा आहे का? त्यावेळेस आईला मी म्हटलं की आई, जर परीक्षेमध्ये पास नाही झालं तर आमचा जीव गेल्यासारखाच आहे, म्हणजे इथपर्यंत ध्येय पाहिजे. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस वडिलांना कधी काय मी सांगायचं घरी असा प्रॉब्लेम झालाय, तसा प्रॉब्लेम झालाय, वडिलांचं एकच वाक्य असायचं, तुझं कर्तव्य अभ्यास करायचं, तू अभ्यास कर. कारण एकदा अभ्यास केलास की सगळे प्रश्न मिटतील. हे जे अर्धा धुरा इकडं कोरला आणि तिकडे जमीन त्यानं घेतली, ह्याचा काही विचार करू नको. उद्या नोकर लागल्यानंतर त्याची तुला काहीच गरज वाटणार नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपल्याकडे जास्ती आहे. त्यामुळं आता फक्त अभ्यासावर फोकस करा, अभ्यास करा. त्यामुळे तुम्हाला देखील माझी विनंती आहे की मुलांच्या अभ्यासावर लक्ष द्या. बाकी दुसऱ्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये भांडणामध्ये अजिबात पडू नका. आपलं कल्याण करा. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिमानाची बाब म्हणून आज ज्याच्यासाठी आज आपण एवढे जण जमलेलो आहोत ते म्हणजे आजचे PSI आणि उद्याचे ऍडिशनल PAI हे मी या ठिकाणी नमूद करतो. आणि सन्माननीय आपले लाडका भूषण गावकऱ्याचं माणिकजी मुसळे यांना विनंती करतो की आपण संघर्षाची जीवनात कशी केलात आणि हे यशाचं शिखर आपण कसं गाठला हे एकदा गावकऱ्यांना आणि तरुण युवकांना आपल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त करावं. एकदा माणिकसाठी जोरदार टाळ्या वाजवा. माणिकजी मुसळे, चला. प्रथमतः मी आपल्या गावकऱ्याचे सगळे आभारी आहे. मी आतापर्यंत स्टेजवर कधीच बोललेलो नाही, फक्त प्रथम टाइम बोललोय. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर महाराज, प्रमुख पाहुणे गणेश हाके दादा, आणखी उप जिल्हाधिकारी विलास नरोटे साहेब आणि DYSP अक्षय जाधव साहेब, तसेच माझ्या प्राथमिक शाळेतले पंदे सर आणि माध्यमिक विद्यालयातले बारोळे सर आणि मठपती सर, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पूर्ण माझा पाया कंप्लीट केला किंवा भक्कम केला, त्यांचे मला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन भेटले. मी 2013 साली यवतमाळ जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीमध्ये सर्वप्रथम पोलीस भरतीमध्येच माझं सिलेक्शन झालं. माझा फॉर्म मी स्वतः भरलेला नव्हता, माझ्या गावातल्या मुलांनी भरलेला. आणि ते 6 जण आम्ही पोलीस भरतीसाठी गेलो होतो. फक्त माझी लेखी चांगली होती आणि त्यांचे ग्राउंड चांगले होते. त्यांचे एकाचे पण सिलेक्शन झाले नाही, त्याची मला खंत आहे. पण मी माझ्या लेखीच्या जीवावर 92 मार्क घेऊन ग्राउंडला मला कमी मार्क होते 84, तरी माझं सिलेक्शन झालं. मी लेखीमध्ये यवतमाळमध्ये 3 नंबरला होतो. त्याच्यानंतर मी यवतमाळमध्ये असताना आमचा परेड असतो, सिरिमोनियल परेड. त्यावेळेस परेड संपला आणि ज्यावेळेस सर्व अधिकारी वगैरे नाश्ता किंवा चहा टी ब्रेक असतो त्या ठिकाणी गेले. आम्हाला जे शिपाई आहेत त्यांना लाईन मध्ये जाऊन नाश्ता घ्यावा लागायचा आणि जे अधिकारी वर्ग आहे त्यांना खुर्ची, टेबल सगळ्या सुविधा होत्या. त्यावेळेस मी ठरवलं आपण काहीतरी अधिकारी झालं पाहिजे, तेव्हाच आपल्याला ते स्थान भेटणार. तेव्हाच मी ठरवलं होतं की आपण इथं न थांबता काहीतरी करून पुढे गेले पाहिजे. मी यवतमाळमध्ये JCPC कोर्स करून 4 वर्ष QRT मध्ये काम केले. त्याच्यामुळे माझे फिजिकल दररोज व्हायचे. आमचे DI वगैरे सर्व चांगले होते, त्यांनी योग्य मार्गदर्शन केले. जेव्हा पिंपरी चिंचवड
2018 साली नवीन आयुक्तालय झाले तेव्हा मी ठरवलं की आपल्याला संधी आहे की ज्या नगरीमध्ये सर्व महाराष्ट्राची मुलं घडतात तिथं आपल्याला बदलून गेलं तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल. आणि मी घरच्याला विरोध करून पिंपरी चिंचवड येथे बदलून गेलो आणि तिथं पण मी 1 वर्ष पोलीस स्टेशन केले, देहरोड पोलीस स्टेशन. त्यानंतर तिथं पण QRT पथकाची स्थापना झाली, ज्या पथकामध्ये फक्त आपल्याला शरीराने हजर राहावे लागते आणि शारीरिक कष्ट घ्यावं लागतात. जलद प्रतिसाद पथक, काही जरी एखादी जास्त मोठी घटना घडली तरच आपल्याला तिथं हजर राहावे लागते. तिथं मला अभ्यासासाठी भरपूर वेळ भेटायचा. आता माझी टीम पण चांगली होती, माझे वरिष्ठ पण चांगले होते, त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं आणि अभ्यासासाठी भरपूर टाइम दिला. सर्वजण म्हणायचे मालिक तू जागा सोडणूक आम्ही काय असेल ते बघून घेतो, ड्युटी लागली तरच मला बोलवायचे, अन्यथा मी आमच्या ऑफिसमध्ये दिवसभर अभ्यास करायचो. सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत कंटिन्यू अभ्यास करायचो. मी फक्त जेवण्यासाठीच त्यांच्यामध्ये मिसळायचो. त्यानंतर जेव्हा 2021 मध्ये पहिल्या सुरू आमची डिपार्टमेंटल PSI परीक्षा झाली त्यावेळेस माझे चुकून 6 प्रश्नाचे गोल दुसरीकडे झाले होते, कारण की मी पहिल्या सुरूच MPSC ची एक्झाम दिली होती. त्यावेळेसच माझे सिलेक्शन झाले असते, पण तिथे माझे मायनस सिस्टम असल्याने 15 मार्क गेले आणि मी 7 मार्काने त्यावेळेस PSI व्हायचं आहे. आमची मित्राची अशी टीम होती, त्याच्यामध्ये आम्ही 7 ते 8 जण आता PSI आहेत त्याच भरतीमध्ये. गेल्या वेळेस फक्त आमचा एकच बाबासाहेब बदने म्हणून आपला परळीचा मुलगा फक्त आमच्यातला PSI झाला होता. तरी बी आम्ही न खचता फक्त 15 दिवस ब्रेक घेतला आणि डबल अभ्यासाला सुरुवात केली. मी दररोज त्या जोमाने अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यामुळे आता हे संपादन झाले आहे. आपलं जे महाराष्ट्राचं आयोग आहे, लोकसेवा आयोग, ह्याची प्रोसेस खूप स्लो आहे. आता या परीक्षेसाठी मला कमीत कमी 3 वर्षे द्यावे लागले, कारण की फ्री झाल्यानंतर 1 वर्षानंतर मेन्स परीक्षा झाली आणि त्याच्यानंतर 16 महिन्यानंतर ग्राउंड झालं, म्हणजे कमीत कमी 1.5 महिना मला ग्राउंड साठी द्यावे लागले. या काळामध्ये मी माझी पत्नी म्हणजे दुसऱ्या मुलाच्या वेळेस गावाकडेच होती प्रेग्नेंट असल्यामुळे. मी आणि माझा मेहुणा गोविंद नागर होते, आम्ही दोघंच रूम मध्ये असेल. आम्ही खूप अभ्यास केला. मी सकाळी 6 वाजल्यापासून ड्युटीला जाऊपर्यंत सुद्धा अभ्यास करायचो. ड्युटीला गेल्यानंतर तिथं कंटिन्यू अभ्यास करायचो. घरी आल्या सुद्धा युट्यूबचे लेक्चर वगैरे झोपेपर्यंत मी दररोज बघायचो. युट्यूब मध्ये किंवा आपलं नवीन एक चॅनल आहे टेलिग्राम, यामध्ये सर्व काही तुम्हाला भेटते, फक्त त्याच दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. व्हॉट्सअपवर सुद्धा भरपूर तुम्हाला शैक्षणिक दृष्टिकोनातून माहिती मिळते, फक्त त्या गोष्टीचा वापर करून जर व्हॉट्सअपचा वापर केला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर माहिती मिळते. आपल्या गावातील जे आता तरुण मंडळी आहेत, जे 12वी आहे किंवा 10वी आहे, त्यांनी एवढंच केलं पाहिजे की सोशल मीडियापेक्षा आपल्या शैक्षणिक दृष्टिकोनातून मोबाईलमध्ये काय सुविधा आहेत, युट्यूब चॅनलवर कुठले लेक्चर आहेत, MPSC मार्फत आपल्या पुण्यामध्ये जेवढे क्लासेस आहेत तेवढेचे ऑनलाईन क्लासेस सुद्धा सुरू आहेत. आणि त्याच्यामध्ये मॅरेथॉन बॅच म्हणून असते, ती टोटली फ्री असते. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 तासामध्ये पूर्ण विषय शिकवला जातो. त्या जरी तुम्ही मॅरेथॉन बॅच बघितल्या आणि कंटिन्यू अभ्यास केला तर तुम्हाला अभ्यास कसा करायचं त्याचं मार्गदर्शन भरपूर भेटतं. कारण की क्लासेस लावावं किंवा तिथे जाऊन अभ्यास करावा पुण्यातच असं काही नाही. तुम्ही इथं पण अहमदपूर, लातूरमध्ये सुद्धा लायब्ररी लावून सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळू शकते. मी ग्राउंडच्या वेळेस आम्हाला वाटलं होतं की 3 ते 4 महिन्यात ग्राउंड होईल, पण पावसाळा सुरू झाला, ग्राउंड एप्रिल महिन्यापर्यंत झालं नाही. गेल्या वर्षी मे महिन्यातच पाऊस सुरू झाला, त्याच्यामुळे आमचं ग्राउंड आयोगाने सांगितलं की तुम्हाला नोव्हेंबरमध्ये तुमचं ग्राउंड घेण्यात येईल. त्याच्यामुळे आम्हाला पावसाळ्यामध्ये सुद्धा मी रेनकोट घालून दररोज पळायचो. पुण्यामध्ये 24 तास पाऊस चालू असतो, सकाळी तर हमखासच असतो. आमची टीम अशी होती, आम्ही ग्राउंड साठी देहरोड येथे घोरडेश्वर डोंगर होता, तो डोंगर एका माणसाला एकदा चढलं
तर तो 4 दिवस तरी उठू शकत नाही अशा प्रकारचा होता. तो आम्ही 5 ते 6 वेळेस कंटिन्यू चढायचो एक ॲट अ टाइम. फिजिकल साठी एवढे प्रयत्न करावे लागतात की लोकांना वाटतं की सहज आहे, पण ते सहज नाही. एक दिवस जरी तुम्ही तुमच्या दररोजच्या रुटीन पेक्षा जास्त चाललात किंवा जास्त काम केलं तर किती आनंद होतो हे शेतकऱ्यांना चांगल्याच प्रकारे माहिती आहे. ते सगळं सहन करून आता माझं वय कमीत कमी 36 वर्ष आहे, तरी त्या काळामध्ये सुद्धा मी दररोज झेंडूबाम लावून का होईना पाय सोडून सकाळी फिजिकलला जायचोच. कधीच म्हणलं नाही की आज पाय दुखते तर आपण ब्रेक घेतला पाहिजे. कारण की आमची अशी टीम होती की ते आपण जरी उठलं नाही तर सकाळी फोन यायचाच की तू निघाला का नाही. पुण्यामधल्या जेवढ्या अकॅडमी होत्या सगळ्याकडे ग्राउंडला गेलो आणि आपल्या यशापर्यंत पोहोचलो. आता PSI पदी निवड झाली आहे. याच्यानंतर मी नाशिकला ट्रेनिंग करून आल्यानंतर महाराष्ट्रात जिथे पोस्ट भेटेल तिथे मला रुजू व्हावे लागेल आणि मी माझ्या खात्यासाठी सदैव चांगलं काम करेन आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. गावकऱ्यांना एवढं सांगणं आहे की आपल्या जी मुलं आहेत त्यांना चांगल्या शाळेत घालून त्यांच्यावर संस्कार चांगले केले तर नक्कीच ते त्यांना फळ मिळू शकते. पोलीस भरती आहे, भरपूर पोस्ट आहेत. आपण म्हणतो नोकरी नाही, दररोज एक ऍड येते, त्याच्यामध्ये भरपूर पोस्ट आहेत. फक्त त्याचं तुम्ही योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे आणि आई वडिलांनी त्याच्याकडे परिपूर्ण लक्ष दिले पाहिजे. एवढं बोलून माझे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्याच्या आनंदात प्रित्यर्थ आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गावामध्ये त्याच्या सत्काराचं नियोजन केलं. त्यामुळे मी पहिल्यांदा आपल्या सगळ्या गावकऱ्यांचं, माझ्या माता भगिनींचं, आपल्या गावातल्या सगळ्या वडील मंडळीचं मनापासून तुम्हाला आभार मानतो आणि तुमचे धन्यवाद मानतो. पण कसं आहे की बाहेर खूप मोठं कौतुक होतं, पण घरात जर कौतुक झालं तर आपलं कोणी कौतुक केल्यासारखं वाटत नाही. आणि म्हणून हा जो प्रेमाचा, मायेचा, जिव्हाळ्याचा जो सत्कार असतो तो सगळ्या मोठ्या कुठल्याही एखाद्या नेत्याच्या हस्ते, एखाद्या महाराजांच्या हस्ते होणाऱ्या सत्कारापेक्षाही हा मोठा सत्कार असतो. कारण त्यात तुमचं प्रेम, तुमची भावना असते, औपचारिकता नसते. तुम्हाला मनापासून आनंद झाला म्हणून माझ्या माता भगिनी सुद्धा गावातल्या सगळ्या आज या सत्कार समारंभाला इथे उपस्थित आहेत. तर आपल्या लेकराचं कौतुक त्यांनाही करावं असं वाटतं म्हणून सगळेजण उपस्थित आहेत. कारण म्हणजे मी माणिक मुसळेंचं मनापासून अभिनंदन यासाठी करतो की त्यांनी कशा पद्धतीने MPSCची परीक्षा पार दिली आणि किती कष्ट घेतले, किती परिश्रम घेतले आणि त्या परिश्रमाच्या नंतर त्याला ते यश मिळाले. कुठलीही गोष्ट आयती मिळाली की त्याची किंमत राहत नाही. कष्टातून मिळालेल्या गोष्टीची किंमत असते आणि इतके कष्ट खरंच म्हणजे 2 गोष्टी आहेत तिथंच त्यांचा सत्कार करताना. म्हणजे कोणाच्याही हस्ते सत्कार झाला असता तर त्याचं एवढं मोठं म्हणजे त्याला आपण समर्पकता म्हटलं नसतं मी. पण आज ज्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला ते MPSC सारख्या म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्वोच्च परीक्षा देऊन उपजिल्हाधिकारी म्हणून ज्यांची नियुक्ती झाली आपल्या गावचे बच्चे विलासजी नरवटे. दुसरे ज्यांची त्यांनी सांगितलं खूप की 4-5 वेळा MPSCच्या परीक्षा देऊन वेगवेगळ्या नोकऱ्या मिळाल्या, पण तिथंच न थांबता आपल्याला याच्यापेक्षा मोठं व्हायचंय असं मनाशी कुंगाट बांधून सतत प्रयत्न करत राहिल्याने DYSP सारख्या या पदावरती ते आज विराजमान झालेत. ते अक्षयचे जाधवजी, माणिकराव दैफळेजी. आजच्या कार्यक्रमाला आपले अध्यक्ष माननीय स्वामीजी महाराज, आपले प्रदीपजी खोमणे, श्रीरामजी मुसळे, बालाजीरावजी मुसळे, दिगंबरजी पोले मामा, आपल्या भागाचे पंचायत समितीचे सदस्य माननीय नाथरावजी केंद्रे, आपल्या अहमदपूरला नुकतेच नगरसेवक म्हणून निवडून आलेले हनुमंतरावजी देवकत्ते, संतोष कोटलवार, ज्यांनी आज प्रास्ताविक केलं ते आपले भगवानजी मुसळे,
आणि सर्व गावातले मंडळी. खरं मी माणिकचं एवढ्यासाठी वेगळ्या पद्धतीनं अभिनंदन म्हणलं की एवढं कौतुक एवढ्यासाठी केलं कारण का ह्या माणसांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. मला मी एमपीएससीची परीक्षा 1984 साली पास झालो. मी 6व्या टर्मला पास झालो. 5 वेळा एमपीएससी मी नापास झालो. म्हणजे किती परिश्रम करावे लागतात, किती मेहनत घ्यावी लागते मला त्याची कल्पना आहे. आणि अशा परिश्रमाच्या नंतर जेव्हा आपल्याला यश मिळतं तेव्हा ते खरोखरच आपल्या जीवनाचं सार्थक झालं असं आपल्याला वाटतं. आज माणिक PSI या पदावरती त्यांची निवड झालेली. मला गव्हर्नरने सांगितलं की आमच्या गावात 100 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. डॉक्टर्स आहेत, इंजिनियर आहेत गावातले, शिक्षक तर भरपूरच आहेत, अनेक वेगवेगळ्या पदावर इथे गावातले मंडळी आहेत. पण या गावामध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर मात्र हा माणिकराव पहिल्यांदा झाले. गावात पोलीस दलामध्ये एक अधिकारी म्हणून माणिक हा पहिल्यांदा झाला. ही तुमच्या दृष्टिकोनातून विशेष आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. कसं आहे की बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे आमच्या राजकारणात तर कुणाला काही होता येत म्हणजे त्याला अक्कल असावी, बुद्धी असावी, या गोष्टीचं काही ताळतंत्र आणि मोजमाप नसत नाही. अलीकडे तर पैसा झाला की काही होता येतो राजकारणामध्ये. पण एमपीएससीची परीक्षा पास देण्यासाठी तुम्हाला कॅलिबर लागतं, गुणवत्ता लागते. आणि गुणवत्तावान लोकांचा सत्कार करताना आम्हाला सुद्धा मनापासून आनंद होतो. हे खऱ्या अर्थानं हे बुद्धी लागते. आता खरं तर पोलीस दलामध्ये आता आम्ही बाकीच्या सिव्हिल म्हणजे केटरमध्ये जेव्हा जातो तेव्हा त्याला ग्राउंड असत नाही आपला. पण पोलीस खात्यामध्ये जायचं तर बुद्धी आणि शक्ती ह्या दोन्ही गोष्टी असाव्या लागतात. बाकीच्या केटरला बुद्धीचा अमाप वापर करावा लागतो. पण या दोन्ही गोष्टी जसं क्रिकेटच्या खेळामध्ये नुसती आपली हे करून चालत नाही, तर युक्ती असावी लागते. आणि युक्ती आणि शक्ती याच्या संगमामुळे क्रिकेटमध्ये उत्कृष्ट लहान म्हणजे 5 फूट उंची असलेला सुद्धा तेंडुलकर जगविख्यात क्रिकेटपटू बनतो. त्याच्याकडे त्याची बुद्धी आणि त्याची म्हणजे शक्ती आणि युक्ती असे दोघांचा तिथं संगम असतो. तसं पोलीस खात्यामध्ये त्यांनी जे सांगितलं ग्राउंडवरती जी त्याची कसरत केली तर दोन्ही गोष्टी म्हणजे बुद्धी आणि शक्ती याचा वापर पोलीस दलामध्ये यशस्वी होण्यासाठी करावा लागतो. हे सगळे श्रम करून माणिकने हे यश संपादन केले. तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून खरोखरच आनंदाची बाब आहे. आज त्याच्या सत्काराच्या निमित्तानं माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी फार सविस्तर असं सांगितलं की हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. आपल्या गावात मी सांगितलं खरं तर चुमठानागाव हे खूप इथलं पाणी चांगलं आहे. लहानपणी मीही काही दिवस इथलं पाणी पित होतो. त्याने मनाडला मामाच्या गावी आलो की ह्या माळरानावरती अंतूर नसताना सुद्धा त्या माळरानावरती झोपायचो. शिवरात्रीला मुस्लिमचे सण असले इकडे यायचं. त्यामुळे ह्या मनाडचं पाणी त्यामुळं इथलं पाणी तल्लक आहे. बुद्धिवाद म्हणजे बुद्धी आणि खेळात तर इथले लोक अत्यंत एक्सपर्ट असतात. त्यामुळं आता याही क्षेत्रामध्ये आपला चुमठाणा कुठे कमी नाही. मी सकाळी गुणवंतरावशी बोलत असताना मला गुणवंतराव आपले तर खूप इंजिनियर्स, डॉक्टर्स त्यांच्या कुटुंबातलं झाले. तेव्हा ही गोष्टीची दुर्मिळ गोष्ट होती. एक अधिकारी आणि तोही नुसता अधिकारी नाही, प्रमोशन नाही तर परीक्षा देऊन आणि तीही लोकसेवा आयोगासारखी अवघड परीक्षा देऊन ते यश माणिकला मिळाले. त्यामुळं त्याचं कौतुक हे खरं म्हणजे करावं तेवढं कमी आहे. ज्या परिस्थितीतून त्यांनी ते केलेलं आहे. घरची परिस्थिती 2.5 एकर काहीतरी शेती सांगितली आईवडिलांची. आईवडिलांची नेहमी खरं आहे की काहीतरी पुण्यही लागते. पुण्याशिवाय आपल्याला सगळी आईवडील अडाणी असले, अशिक्षित असले, गरीब असले तर त्यांची जी भावना असते ती फार मोठी ताकद आपल्या पाठीमागे असते. ही अदृश्य असते, ती कळत नाही आपल्याला. पण तीही शक्ती कुठेतरी आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ती कारणीभूत ठरत असते. म्हणून त्याचे वडील आणि त्याची आई त्या दोघांचंही मनापासून मी काय करतो, कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. आणि जाता जाता सगळ्यांना एवढीच विनंती करतो
गाव खूप छान आहे, गाव छान गाव, गावातले सगळे, कारण तुम्ही छान राहिला, आपली एनर्जी आपली शक्ती सगळ्यांनी वापरा. सगळे तुम्ही भगवान बाबांचा आज इथं तुम्हाला आदर्श आहे. ते आपण सगळ्यांना दैवत मानतो. आपण सगळ्यांचं दैवत असलेले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचे फॉलोअर्स आपण चाहते होतो आपण सगळेजण. तेव्हा गोविंदराव मुंडेंचा राजकारणातला संघर्ष आणि भगवान बाबांचा अध्यात्म, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कायम डोळ्यासमोर आहेत. तेव्हा आध्यात्मिक वारसाही आपल्याला आहे आणि संघर्षाचा वारसा सुद्धा आपल्याला आहे. तेव्हा ह्या दोन गोष्टी जर आपण एकत्रितपणे घेऊन जर केलं तर आपण जे ठरवाल, हे गाव जे ठरवेल ते निश्चितपणे होईल, आपल्याला यश असं मिळेल. आज माणिकच्या रूपाने एवढंच तुमच्या समोर एक आदर्श म्हणून तुम्हाला मी सांगतो की माणिकच्या कष्टातून आता त्याच्या इतके कष्ट आता राहिले. आता स्टडी सेंटर्स खूप झालेले आहेत, अभ्यासाचे केंद्र आहेत, परिस्थिती चांगली आहे. पूर्वीपेक्षा आपल्या त्यांना जेव्हा पोलीस भरती झाला तो परिस्थिती किती वाईट, तेव्हाच्या परिस्थितीमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये आता तुमचं सगळं म्हणजे सर्वच अर्थानं प्रगती झालेली आहे. आता सांगितलं की रस्ते झालेत, पाण्याची सुंदरपणे व्यवस्था झाली आहे आणि बारामतीचा हेवा करावा असं सुंदरपणे काय झालंय, आपलं हरित क्रांती पण आपल्याकडे झालेली आहे. आता उसाला भाव थोडा इतरांच्या पेक्षा कमी मिळतोय, कारण बाहेर दुसरीकडे 33 दिलेत, आता तर आम्हाला 2000 टिकवलेत आणि बाकीचे पैसे नंतर. सुरुवातीला किती 27 दिला होता, 26.5 रेट आणला होता. पण आता मी आता परवा म्हटलं की 2000च दिले म्हणून सांगितलं. आता तेवढी ती गोष्ट आहे. आता तुम्हीच ते सगळं केलेलं असल्यामुळं माझ्यासारख्याला फार काही त्याच्यात बोलता येणार नाही. पण ती खऱ्या अर्थानं आपली आता समृद्धी आहे, वेळ आपल्याला संधी आहे. आणि म्हणून आता इथल्या लोकांनी जसं आता मला सांगितलं की आपल्या विलासीने सांगितलं की खरे की तुमच्या जीवनामध्ये, तरुणांच्या जीवनामध्ये जे वय असतं तुमचं, ते वय तुमचं खरं म्हणजे तुमच्यातली क्रयशक्ती इतरांच्या पेक्षा खूप असते. बुद्धी चांगली असते, ताकद सगळी अशी चांगली असते, काहीतरी चांगलं करण्याची असते. आणि म्हणून जी आपले जे तरुण जे करतील ते करू शकतात, ते कोणीच करू शकत नाही, कारण त्याच्यात ती ऊर्जा असते. आणि म्हणून ही ऊर्जा तुमची चांगल्या कारणासाठी वापरा. चांगल्या परीक्षा घ्या, कुठं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामगिरी करा. खेळाचं क्षेत्र असेल, शिक्षणाचं क्षेत्र असेल, आणि मग निश्चितपणे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचे एनर्जी जेव्हा, तुमची शक्ती जेव्हा लावाल तेव्हा निश्चितपणे तुमचं भविष्य तुमचं उज्ज्वल असेल. आज मी सांगितलं की विलासरावजी नरोटे आपल्या इथे आहे, आपल्या गावचे खरं म्हणजे ते त्यांचं माजोळ आहे. त्यांना तुम्ही लहानपणापासून बघितलं असेल. आता ते खरं म्हणजे उपविभाग अधिकारी म्हणाले आमचे मुसळी, ते कळलं नाही, ते उपजिल्हाधिकारी आहेत, म्हणजे कलेक्टर असतात का नाही, त्याच्या उपजिल्हाधिकारी, त्याच्यानंतर ते आता कलेक्टर होतील. आपले एसपी म्हणतो तसे आता आपल्या अक्षय जाधव पुढे एसपी होतील ते लवकरच, कारण त्या फेडरल प्रमोशन लवकर आहे तुमच्याकडे. 7 वर्षामध्ये दुसरं प्रमोशन असतं. पोलीस तुमच्यापेक्षा पोलीस दलामध्ये फास्ट असतं. त्यामुळं हे अशा पद्धतीचं यश आपल्या गावातल्या लोकांनी सुद्धा, मुलांनी, तरुणांनी विशेषतः, बाकीच्या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता मला माझं काहीतरी आयुष्यामध्ये करून दाखवायचंय, करायचंय. आणि हे सगळं करत असताना कधीतरी आपण काही करत असताना आपल्या आई आणि वडिलांचे चेहरे समोर आहेत की ते आपल्यासाठी काय करतात. तेव्हा तुम्हाला तुमचे डोळे उघडतील आणि वाटेल की नाही माझ्यासाठी ते काय काय करतात, त्यांच्या डोळ्यात काय स्वप्न आहेत माझ्याबद्दलची, आणि त्यांची स्वप्न मला जर पुरी करायची. ते स्वतःसाठी काही मागत नाही. आई कधी स्वतःसाठी काहीच मागत नाही, ते मागते कोणासाठी, आपल्या लेकरांसाठी मागत असते. आणि म्हणून आपली आई आपल्यासाठी जी ती स्वप्न पाहते, आपले वडील जे आपल्यासाठी जे स्वप्न पाहतात, ती स्वप्न जर आपल्याला खऱ्या अर्थानं त्यांची पूर्ण करायची असतील तर आपण नीट राहिलं पाहिजे. आपण काहीतरी जीवनामध्ये निश्चित अशा पद्धतीचं ध्येय घेऊन जगलं पाहिजे. बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी गावातल्या सोडून द्या. हार भांडण तंटे गेदे वेदावे ह्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. तरुणांनी नाही पडायचं, तर यात तुम्ही पडला तर तुमचं करिअर तुम्ही बनवू शकणार.
हे ऑटोमॅटिकली होतं, संपत हे कधीतरी. त्यामुळे त्या गोष्टीचा विचार न करता तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. आज परिस्थिती चांगली आहे, तुम्हाला सगळ्या संधी आहेत. आमच्या या सरकारनं फार मोठ्या प्रमाणात आता रोजगार नोकऱ्या द्यायचं ठरवलंय. पोलीस भरतीमध्ये जवळपास खूप मोठ्या प्रमाणात पोलीस भरती आता ह्याच्यामध्ये 650 लोक एमपीएससी मध्ये म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल ते PSI झाले. अशा अनेक वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 75,000 नोकऱ्या आता येत्या काळात मिळणार आहेत. म्हणजे ते शिक्षक असेल, वेगवेगळे शिक्षक असतील, 75,000 नोकऱ्या येत्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये होत्या. त्यामुळं मग शिक्षक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, तेव्हा एमपीसीच्या परीक्षा असतील, वेगवेगळ्या परीक्षा असतील, सेट असेल, नीट असेल, DED असेल, BED अशा, तेव्हा इंजिनिअरिंग सारख्या गोष्टी. इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात तांत्रिक कौशल्यावरती खूप मोठा भर हे सरकार देत आहे. देशाचे पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी साहेब हे आता AIचं म्हणजे तंत्रज्ञान आलेलं आहे. शेतीच्या क्षेत्रात सुद्धा आपल्याला शेती सुद्धा उत्तम करायची असेल तर आपल्याला हे तंत्रज्ञान असण्याची आवश्यकता आहे, तरच आपण उत्तम पद्धतीने शेती करू शकतो. काळ बदललेला आहे आणि जोपर्यंत आपण काळाच्या बरोबर जात नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. नुसतं आपण घरात बसून आपलं मोठ्या मोठ्या गप्पा ऐकणं, मीडियावरती पाहणं, राजकारणात काय चाललंय ते बघणं, तुम्ही कुठली पार्टी, हे कुठली पार्टी काय झाली, ह्याचा विचार फक्त निवडणुकीच्या वेळेतच त्या मतदानाच्या वेळेतच करायचा. बाकी 5 वर्षाचा विचार न केला तर तुमचे डोके बिघडून जाते आणि तुम्ही पण बिघडा. त्यामुळे राजकारणाचा फार विचार करायचा नाही. त्यामुळे आपलं करिअर, आपलं घर, आपले कुटुंब आपण कसे पुढे जाऊ ह्याचाच आपण विचार करायचा आहे. हे करावं. आम्ही तर म्हणजे हे गावचेच आहोत, आपल्या अत्यंत जवळचे आहोत, तुमच्या कुटुंबातल्या पैकी आम्ही सगळे आहोत. तेव्हा इथून अजून कोणी अशा पद्धतीनं काही करणार असेल तर त्याला म्हणजे एमपीसीच्या एखाद्या क्लासेससाठी ट्रेनिंग अकॅडमीसाठी जाणार आहे, त्याची परिस्थिती नसेल, मला सांगा, मी त्याचा खर्च करतो. मी त्याला माझा स्वतःच हो कोचिंग आहे, शासन तर कोचिंग देतच आहे. पण त्याच्याशिवाय सुद्धा कुठल्या कुठल्या पद्धतीची गरज वाटत असेल, आपल्या इथं मला परीक्षेला जायचं, मला पुण्यातल्या एखाद्या क्लासला मला अटेंड करायचं पण माझी परिस्थिती नाही, तर मी सगळ्या पद्धतीची आपल्याला मदत अशा पद्धतीची करेन. आणि इथून आपण पुढे जावं आणि सुलतानमध्ये जसं म्हणले तसं एक अधिकारी झालाय तसे अनेक अधिकारी व्हावेत अशा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. खूप मोठा सुंदर कार्यक्रम केल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो आणि माझा मनोगताला मी थांबवतो, वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय. आवाज बहुजनांचा.